पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळाला मोठा विरोध, सर्वेक्षणाचे ड्रोन गावकऱ्यांनी थांबवले। अधिकारी आंदोलक यांच्यात सर्वेक्षण रोखताना खडाजंगी। भारतीय जनगणनेवरून श्रेयवादाची लढाई, अमरावती शहरात काँग्रेसची बॅनरबाजी, राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश तर काँग्रेसचा दावा। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 38.56%वर, उन्हाचा तडाखा वाढल्यानं जायकवाडी धरणाची पाणी पातळी झपाट्यानं कमी। अमरावती जिल्ह्यात 23 जून पासून शाळेची घंटा वाजणार, उष्णतेमुळे विदर्भात उशिरा होणार शाळा सुरू। तेवीस वर्षांची शिक्षिका 13 वर्षीय विद्यार्थ्यासोबत पळून गेलेली शिक्षिका गर्भवती असल्याचा दावा। शिक्षिकेवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल तर राजस्थान गुजरात सीमेजवळ दोघांना अटक। पोटगी देणं टाळण्यासाठी खोटा दावा करणं भोवलं, पोटगी टाळण्यासाठी मजूर असल्याचं भासवलं, उलट तपासणीत मजूर पती निघाला कोट्यधीश। प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या, प्रेयसीला संपवून स्वतः घेतला गळफास, छत्रपती संभाजीनगरच्या साजापूर परिसरातील घटना। पुण्यातील नवले ब्रिज जवळ भीषण अपघात, भरधाव आलिशान कारने दुचाकी स्वाराला उडवलं। अपघातात तरुणाचा मृत्यू, कारमधील 4 जणांनी मद्यप्राशन केल्याची माहिती। आई आणि भावासमोर अल्पवयीन मुलीचं अपहरण, छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमधील घटना। अपहरण प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। जळगावच्या चोपडामध्ये बोगस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, 12 लाखांचे बोगस बियाणे उघडकीस, आंब्याच्या झाडाखाली सापडले बोगस बियाणे। भिवंडी शहरात धक्कादायक घटना, महिलेची 3 मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या, भिवंडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू।